नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया तरी आलूची रेसिपी। त्याच्यासाठी मी काय काय ते वापरलं आहे ते तुम्हाला दाखवते। इथे मी 4 बटाटे घेतलेत मीडियम साईजचे। त्याच्यानंतर राई आहे, हिंग, हळद, लाल तिखट आहे, धणा पावडर आहे, मीठ, कोथिंबीर, कढीपत्ता आणि इथे मी 4 टमाटर घेतले ते ग्राइंड करून। आता आपण सुरुवात करूया रेसिपीला। मी रेसिपी कुकरमध्ये बनवते, त्याच्यामुळे मी ते कुकर घेतलेलं आहे। गॅस ऑन केला आहे, त्याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकते। तुम्हाला हवं तसं कमी जास्त तुम्ही करू शकता। तेल मी थोडंच टाकते। आता आपलं तेल गरम झालं आहे, आपण त्याच्यामध्ये राई टाकूया। मी त्याच्यामध्ये राई चांगली तडतडली की त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालूया। राई छान आता तडतडले, त्याच्यामध्ये मी थोडं हिंग घालते। त्याच्यामध्ये कढीपत्ता, मी याच्यामध्ये हिरवी मिरची वापरली नाही आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर टमाटर टाकूया। टमाटर आता 2 मिनटं परतून घेऊया आपण। मी आता इथे टमाटर परतून घेतले आहेत 2 मिनटं। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, चवीप्रमाणे मीठ तुम्हाला कमी जास्त करू शकता। मी मीठ टाकलं आहे। त्याच्यानंतर इथे ठेवलेले सगळे सुखे मसाले, हळद, धणा पावडर आणि लाल तिखट। त्याच्यातच थोडीशी कोथिंबीर टाकते। मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकली ना की चव छान येते। मी वरून पण घालणार आहे, पण मसाल्यामध्ये नेहमी मी जेवण बनवताना नेहमी मसाल्यामध्ये मी कोथिंबीर घालते, कारण त्याच्यामुळे ना चव खूप छान येते जेवणाला। 2 मिनटं मसाला 2 मिनटं परतून घेणार आहे। ते टमाटर परतून झालेत, मी त्याच्यामध्ये आता बटाटे टाकते। बटाटे टाकून झाले आता इथे त्याच्यात आता मी पाणी घालते। ती पटकन 10 मिनटामध्ये कुकरमध्ये बनते ही भाजी आणि खायला खूप छान लागते। तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता, भाताबरोबर किंवा पुरीबरोबर। मी आज याच्याबरोबर पुरी बनवणार आहे, पण खूप छान लागते। मी आता त्याला कुकरला सिटी देते। 2 सिट्या द्यायच्या। 2 शिट्यांमध्ये छान मऊ भाजी एकदम मस्त बनते त्याच्यामध्ये। कुकरला 2 शिट्या होईपर्यंत आपण पुरीचं बनवते। मी पुरी बनवते, त्याच्यामध्ये मी काय काय टाकते दाखवते तुम्हाला। मी मीठ थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, मसाला पुरी बनवते। त्याच्यामध्ये धणा पावडर, हळद आणि थोडासा अजवाईन आहे, ओवा। तेल पण घालते। ते छान मळून घेऊया आपण। पीठ आता आपलं मळून झालेलं आहे। पुरीचं पीठ मळताना नेहमी कडकच असलं पाहिजे, ते एकदम मऊ मऊ झालं की पुरी छान फुलत नाही। कडक असेल तर पुरी छान फुलून येते। आता आपण 2 मिनटं साईडला ठेवूया। इकडे आता 2 शिट्या झालेल्या आहेत। मी आता कुकर उघडून बघते, बघू शकते किती छान वाटतं। छान असे मॅश झाले आहेत बटाटे। मी आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालते, कापून ठेवली होती, धुवून कापून ठेवली होती मी बाजूला। तर थोडंसं पाणी घालते, थोडंसं ड्राय झालं आहे तर थोडंसं असं ओलसर होण्यासाठी थोडं पाणी घालते।
तुम्हाला पाहिजे तुम्ही जास्त पाणी घालू शकता. जर भाताबरोबर खायचं असेल तर थोडं ग्रेव्हीसारखं करू शकता, पण पुरीबरोबर खायचं आहे म्हणून त्याचं थोडंसं सुकं सुकं ठेवलं आहे. थोडंसं पाणी घालते मी त्याच्यामध्ये. इकडे तेल गरम केलं आहे, ते पुरी लाटून ठेवलं आहे मी. तर पुरी आपण त्याच्यामध्ये टाकूया. बघा छान पुरी फुलली आहे. बघू शकता आजचा पुरी भाजीचा बेत आहे. तरी आलूची भाजी आहे ती. छान वाटते बघा.